अरे वा अरे वा काय तो तुमचा भाग, काय तो तुमचा परिसर आणि काय ते तुम्ही नोकर मायबाप. खरोखर तुम्ही देवसारखे खूप महान आहात, खूप मोठे माणसं आहात. तुमच्या भागात, तुमच्या परिसरात आणि हे ठिकाणी लय मोठे महान कलाकार ज्यांनी राजाचं काम केलं. राजा म्हणजे काय, राजाचा अर्थ काय, वगनाट्य म्हणजे काय, तेवढं आम्हाला काय शास्त्र सांगता येणार नाही. तोडके मोडके डान गुजरातचे कलाकार मायबाप, तुमची भाषा सुद्धा आम्हाला जमणार नाही बोलायला. म्हणून नामगान आणि गवळण, तमाशा हा 3 शब्दाचा तमाशा आहे. फार मोठमोठे कलाकार बसलेले मायबाप, तुमच्या चरणावरती दोन्ही हात जोडून विनंती, जर आमचं चुकलं तर माफ करा. आणि नाम गण आणि गवळण, 108 गवळणी म्हणजे कोण, आत्याबाई मावशी कोण आणि पेदे सुदाम कोण आणि श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे कोण आहे. हा गवळण नुसती गवळण नाही, हा एक शास्त्राची गोष्ट आहे. मोठमोठे कलाकार बसलेले, कला करणारी मंडळी करता, पाहणी मंडळी शहाणी राहते. म्हणून गणगवळण म्हणताना त्या शास्त्राच्या गोष्टी आणि त्या शास्त्राच्या गोष्टी काय आम्हाला सांगता येणार नाही. महान मायबाप, मोठे कलाकार बसलेले, त्यांच्या चरणावरती दोन्ही हात जोडून नतमस्तक होऊन विनंती करते, जास्त बोलू नये कारण फार वेळ झालेली आहे. म्हणून आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करू. अरे वा, आज गुरुवारच्या दिवस आणि मथुरीचा बाजार, मी तरी काय करणार, आमच्या परीकडे हाक देते, दही दूध घेऊन निघाते मथुरी बाजारला विकायला. अगर अधिका बपिका चंद्र कला सत्य भामा तुम्ही आईनी चक्रम अच्छा मला कचालचे नको, तो चष्मा कोई बसला खराब त्याना मला मापच बसे जाईल ना बाय, माप तर बसील व माप तर बसील, पण माझी तब्येत म्हण त्यांनी तब्येत मग फरक आम्ही झोपणार. जर याला मग करी गयो लगीन लगीन कभी तयारच याने अरे आम्हाला लगीन होई गया. जर आम्ही झोपणार झोपण्यास यो मावर तंगडी टाकील नाही नाही रातला मग फिरण्या मानी तंगडी पडली मग पादाडी टाकील. त्याला जीव नाही काय नाही, तो बी नवरा घ्यायला मोठा चढा करतो. तुला माहिती नाही काय मी तुमच्या क्रियावर होतो. मग त्यांनी पक्का भारी मग चष्मा कसे लावा दादा आणि तुला टाइमपास चालू राख. तुला देखील तो पुढा प्रश्न नाही आमना तेच नाही आली बोलतं तुला काय तुटी पडणार. खरा सांगो बाया देखवा नाही पुन्हा मोठलिंगी पडत. उद्या जाऊ ना सगळे दामला सांगू बा इस्लाम वहिनीच करी सांगणार मला पक्का भारी वाटलं सांग. पण 10 रुपये मग काय अशी करी माने किंमत उतरवी दिला बाई तर म्हणजे 10 रुपये मग येणार. तुम्ही आता बोला ना होणार त्याला शिकायचं फक्त 10 रुपये मग बोललो वडीच माझं दुसरा काय नाही. काय नाही नाव राजा मिथून राजा मिथून तो आणि तू चक्रेश मी त्याने बघा पडलीस ना. मला 10 रुपये दिला
अहो तो तुला हलका लागी राहिला तो कोणाकडे सरपंच वाटला तर बसेल आपला सरपंच बसेल सरपंच माणसाची नाही काय वागडे अहो मी सरपंच त्या सरपंचाला बोलवणे हे सरपंचाला लाग आणि सपत एक बाजू 5 गावना लोक मला साहेब तरी सांगताना असं बेंडे आता पुरी रात गदडानी करतो पडवातीच बरं ही पंचायत मध्ये नाही राहा पंचायत चांगला करवा तरी लोक झगडता नाही करवा तरी झगडता अशी करी मला म्हणते आवरून मग अंगणी लोक चांगला काय करतास वाईट काय करतास काय करतास तेव्हा लोक झगडता तुम्हाला तुला नाही माहिती मला नाही माहिती पुढली सांगा चुटणी राहिली बरं निवडायची ते काय तुला कळेल मग पण अशी राहील बरोबर कसा विचार त्याला विचारी देख विचारायला तो कुठका नसतो त्याला भाकर न संपलं तेव्हा तो बघिया वाढ नाही कातडी नाही वा आणि सरपंच करायने आणि आमना बिजून पाडायला खंडात कसं खाय गे आता सरपंच का संडासी खाता अरे ते शौचालय त्यानं पैसा खायला वाटना तुमने गावना सरपंच संडास खाता पण आम्ही पण माणसा मग संडासच खाता कोटच नाही वट मध्ये पडस मरतंग जाऊ दे बाकीने भानगडी आपल्या पुढील कार्यक्रमाला सुरुवात करू अगं पडील ना जेव्हापासून तुम्हाला हाक देते कुठं होतेस का तुम्ही घरामध्ये काय करत होते तुम्हाला माहिती नाही त्या दिवशी कोणता दिवस बुधवार आज कोणता दिवस गुरुवार बाजार कुठला भरतोय माझ्या पडीनं सगळ्या गवळणी आपण एकत्र आहोत काही पण घेऊन जायचं बाजारला चला 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 सुटली तुम्हाला कळत आहे काय 16 गवळणी सगळे आपण लहान तरुण मुली आपण मध्ये एक शहाणी सुट्टी बाई पाहिजे का लहान मुलांमध्ये लहान मुलीमध्ये का सुना मग आपण मध्ये एक शहाणी सुट्टी बाई पाहिजे का नाही पाहिजे ना आता त्या वर चाळीला जा आणि ठाकूर मावशीला हात द्या होय आता त्या ठाकूर मावशीचा वाडा पाहिलाय कोणी तुम्ही पाहिलं बाईक बंद मावशीचा वाडा पाहिलाय मग घेऊन चालला तुमच्या बरोबर घेऊन जाईल असं ना चुकणार का नाही चुकणार चालायचं चलायचं आता मावशीचा वाडा कुठे अगं बाई जाईल ना मावशीचं बाळा मावशीचा वाडा बाय बाय लय मोठा नाव रे बाई काय मोठा वाडा असं नाव घेत जाय ना ले बाय आता ते सांगत होती ना मध्ये सुटून पडत ऐकून घे कसा नाव तो रस्ता पाहत कसा मच 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 कसं काय सांगितलं हा मावशीचा वाडा मच मच करतो आता तुम्ही कसं म्हणले हात मावशीचा वाडा तेच ना मग द्या की मावशी नावा अगं बाई ना असं दे बाय दे म्हणजे मावशीला मी आवाज देऊ आवाज दे कसं देव हळू देव का जोरान देव अगं बाई सावध दे सावध दे जर मावशी झोपेत असेल तर ती गोदली झटकून धावत परत बाहेर निघायलाच पाहिजे असा हो. म्हणजे एकदम जोराने मावशीला आवाज देते जोराने आवाज दे आवाजाचं नाव घेत नाही अगं घेत होती ना बाई मागे आताची पोराला बेकार चष्मा लावून पुढत बसते असं का काय काढत बसू नको नाही ना आवाजच काढते ना बाई बरं बरं फक्त आवाज काढ एकदम जोराने काढते हा. जोराने काढ अगं जेवण केलं नाही ना त्याच्यामुळे माझा आवाज निघत नाही आणि चक्रम त्या दुसऱ्या बाळवर गाय मोठं भोसडायने अगं नाही ना बाई जेवणच नाही केलं फक्त तेल कट भोसडायने अगं बाई माझ्या आवाजाला काही येणार नाही
अगं बाई हा. काढू तर काय आवाज अख्या काढत बसाले अशा भवाले होता चांगल्या पोरी तुम्ही तुम्हाला समजा नाही वा त्याचं नाही वा ज्ञान समज होत नाही स्पष्टीकरण होत नाही शिस्तीत बोला या आमच्या भागात पानसटपणा चालत नाही त्याचं काय पाचटपणात करते आणि काय जेव्हापासून काढू काढू करते आवाज काढला ना. काय की ग आणि चक्रम तू अंगण जाणता तिथं फुलानी काळी अगं बाई तुमचं कान आहे ना हा. ये दडपून घे बरं गाण्याचं हा कान झाकून ठेव. झाकून घे का बरं मी हाता मारणार ना हा. तर तुमचा कानाचा पडदा फाटून म्हणजे जातील ना तुमच्या आवाजाने माझ्या कानाचा पडदा फाटणार मग बरं द्या की आवाज हा. माझ्या कानाचा पडदा जाते काय व? इकडं कोणाला खुलवतेस का अगं बाई हा म्हणजे ना दर दिवसचा कार्यक्रम करून करून आवाज नाही निघत म्हणजे मोठी गाई का ना तू सारी दुसऱ्याला लावत नाही पण खबर घ्या दर दिवस कार्यक्रम करून करून तुमचा कसा बसताय ह्या बावळट कशा टाळ्याची इच्छा नको बांडग्या बांडग्या पोचे पोळी जाशान मग बोलतो दौडतो मला या पोळी मार इच्छा नको तुम्हाला. आता असं मी करते मी तर धरतीन तुम्हाला नंतर बारली कधी मला येतील मग संग टाळ्याची तुम्ही आणि चक्रम बाई ह्या काय परिणाम ऐकून घे हिच्या आवाजाला मावशी आली नाही. मग तिच्या आवाजाला मावशी आली नाही. मग मी का मोठी कलेक्टर नाही माझ्या आवाजाला मावशी येणार हो की नाही? मग करायची का काय? सगळे आपण एकत्र होऊन मावशीला हाक द्यायचं हा. हाक द्यायचं कसं कसं? एकदम ताण सुराने हाक द्यायचं हा. काढू ना काय? आवाज आवाजचं नाव घेत नाही. तुम्ही काढते असतं कोणी नाही काढ मग बोलल्या काल्या घ्या तुझी पडते आम्हाला कोणत्या वाटी राहिला ना. अशी तरी माझी नशीबर मोठी देते तुम्ही सावळा देते आवाज अगं हे माणसं! काय सुटलं ना? अशी आम्हाला ठरली रांडा हो घोड्या हो शिड्या हो कुत्र्या हो तू का धरतो रांड तू मला तू खाना सोडतेस मग बोलत नाही वा या बाय आई तुझा देवाला झाप नाही तुला दिसत नाही तुझा पगार बाय 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 देवा माझ्या डोक्यात उघडाच होता नाही उघडाच होता ना बाय उघडाच होता बाय बाय मला पठा पाप लागणार रांडा हो आठ या बाबूल हा मग या सोयरा माझा खरा भाऊ बस ये जठूस ये साहेबा काय खरा काय म्हणतो कसं नावा जेठूसन सासरात बसणार तर काय हो रांडा हो तुम्ही पहिल्या घोड्याचा पहिल्या सासराच लोक ओळखले जेठूस लोक ओळखले तुम्हाला सासराचे पुढे लोक बोलतात लोक मुळा नको रांडा हो आम्ही सासराशी देखत हाय लोक नाही दाखवत घरात जेठूसन सासरा वासात लोक देखील येतात काय हो नाव तुला माहिती नाही लय नाव उसास डोकाचा सासरासनी न जेठूसनी येरा ना हा तेच ना कवटा कटा कटा चावला महाराष्ट्र गुजरात माझ्या काय नाही तशा शिंद्यावर रांडाव तुम्ही तशा शिंदा तुम्ही सांगता महाराष्ट्रामध्ये जाय उघडा बोल काय झाला काय अशी तू फिराचं नाव काय ऐकून घे अशी पटपट बोलू नको आला तुम्हाला बोलवण्याचं कारण सांग आज दिवस कोणता बाजार मातुरीचा मग आपण
आपण जायचं ना बाजारला. मग बाजारला जायचं. हो. अगं बाई, हा? माझ्याकडे माल नाही. हा. तर मी तुमच्या मग काय घेऊन येणार? हवा मावशी ऐकून घे. भगवंताने भरपूर माल दिलेले आहे. सगळ्या पोरीने तुला थोडाफार माल देऊन टाकू, थोडं थोडं करून. बा तुमचा माल मला थोडं देणार. आपण ठाणकाट मागूया बाजारात जाणार. हो. रस्त्याने चालणार. जर पायाला ठोकून लागली खाली मात पडला तर नुकसान होणार. हरकत नाही, मग फुल तयारी झाली ना. चालायचं नाही. चला 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 चला. तोंड तिकडं बाकी नाही इकडं काय बिबट्या ना बिबट्या मारू उडी पडायला पाहिजे. पण कदा बसकायला पाहिजे. मग कदा अंडावं तुम्हाला झाक नको दरारा नको उठल्यानं या सुना दोबडी जपल्या चालले. मग काय करू? आपल्या घरी नवरा मला देतात का नुसती दोबडी आता पाहतायचं पिरड रांड तू वागत कशी. तू शनी बायको कशी वागायला पाहिजे. इमानदारीत बोलायला पाहिजे. विजतीत बोलायला पाहिजे. मग तू कशी मला कळ मी दोबड तू तशीच आहे. तू तशीच आहे. तशीच असतो नऊ बाय ऐक नाव पाकळ ठेवा नाव नावचं बरंच बरोबर. आमच्या बहिणीला कधी सांगू नको. आई म्हैस आपण उठल्याने सुटल्या ऐका. आपल्यासाठी काय घेतलं त्याचं नाव सांगायला पाहिजे ना. त्या बाजारला जायला असं ना. बरोबर कुठं बाजारीसाठी काय घेतलं त्याचं नाव सांगायचं नंतर बाजारला जायचं. अगं मग ते मला सांगायला नाही ना. काय करू आई खाल्ला बंद कर ना. वरला चालू राहते. आपण निघालो कुठं बाजारीला. ऐकायचं बंद करला अशा यांनी सगळा वाट वाकरी टाका. या तरुण पोऱ्या मोटरसायकलवर चालतात आणि ती सगळं शंभर का टाका. काय हटी भीती सग नाही का ते कोण गाडी मी तारे दिसत काय कोण आम्हाला मावशी आत्या मला विचारली का. मावशी आत्या पायाचं पंजन आतमध्ये कंगण केसमध्ये गजरा नाही ना फुलाचा गजरा. मावशी आत्या हे माझ्या साडीचं नाव आहे ना. माझ्या साडीचं नाव आहे ना कुछ कशा. माझ्या साडीचं नाव आहे ना कुछ होता है. हे कुत्रे हे भोड्या हे म्हैस कधी रसू रडू नको ना. तुला झालाय काय सांग ना. कशाला रडते. रडू नको तर आता विलास कर. सांग ना तुला झालाय काय. हा होत मला कुसकुस होत नाही होत कधी पण. ती करून नजर केला तू आखू ना तुला पण होईल. ऐक ना तुला पण होईल. तुला बी होईल पण आखू तू बारीक मोठी वाट हे बाळा हो. आठू मला बारीक होतो. आठू मोठा वाट नको. आम्ही आखो बारीक होतो. बारीक मोठा वाट नको. बरोबर होईल. आता
4-5 वर्षाने मै पादाय जाईन का वर होईल तुला मसान गाडी म्हातारी होईल हे बावळट ऐकून घे आता ती कुचकुच का होण्याची वस्तू या पात्राचं नाव कुचकुच होतंय देव बापा हे पाठाचा ना कुछ होत आहे फॅक्टरी बंद होऊन जाऊ दे एकदा शिवाय ही गुजरात मध्ये आहे ही कधी बंद नाही होणार तुला भेट घेऊन वाजल्या 12 अच्छा बोलला राहिला कोणी आलं नाही कोणीच नाही मग बाजारला कसं जायचं मोठ्या टमाटानं मोठ्या आनंदानं जायचं नाचत पुढे काय काम करत जायचं असं ना बरं बरं चालेल चला
100 रुपये देणार मला मायबाप. तुम्ही सारखी कला आम्हाला नाही होणार, तशी कला आम्हाला नाही येणार. पण तू मला देख ना, मला आगे चलती है गाड़ी पीछे निकलती है धूल. अरे आगे चलती है गाड़ी पीछे निकलती है धूल. गौरी राधाच्या हातात गुलाबचा फूल. सुबह में खिलेगा, जरूर खिलेगा. गोकुल का श्री कृष्ण सोळा ससरे सात गौरव जातो आपल्या बाजारला. गौरवला कधी जाऊ देणार नाही पुढे. काय हे गोकुळला दूध गोकुळमध्येच खपायला पाहिजे. हे काम ससवराला कधी जाऊ देणार नाही. हा दूधवाल्याला हक्क आहे, परंतु हे काम मी स्वतः करणार नाही. माझा मित्र सुद्धा मी आहे त्याला पुढे पाठवणार आणि हे काम मी त्याला सोपणार. काय मित्र सुद्धा काय मित्र सुद्धा देवा मला आवाज दिला आणि काय तुझा बापू का थांबर. माझं ते आता कानसला बसला ना देवा, मला ऐकू नाहीये. देवा मला आवाज दिला आणि मग कशा करू ना तुझ्या आई बाबाला जन्मापासून ऐकलं सुद्धा मी ठेवले आहेत का? मी देवा अरे कावडी पावत सुद्धा मी आता रात्री सुद्धा मान माय मापणी बदली टाका. कसं काय बदलता देवा? आता माझ्या नार्यव ठेवला माझ्या नार्यव. असं मेंटाने कसं तुझं नाव बदलतो? रात्री 3 वाजताला बदलायला म्हणजे नार्यव करून आवाज देणार तुम्ही इथं थांबणार देवा? नाही देतो आवाज. अरे मित्र नार्य देवा थोडा जोरानं आवाज मार. असं काय हरकत नाही. अरे मित्र नार्य काय धाकली बायकोच्या पोऱ्या. देवा मी तुझा मित्र आहे. मी मस्करी शिवाय कोण करी? बरोबर देवा. थोडीशी मस्करी केली देवा, तुला राग आली. राग करू नको देवा. माझ्या आवाज देण्याचं कारण काय सांगा? अरे आवाज देण्याचं कारण तुला माहिती नाही का? अरे दिवस कोणता आहे? आज म्हणजे बुधवारचा, आज गुरुवारचा दिवस. गुरुवारचा दिवस. 16 ससरे 7 करून जातो कुठे? मुताईच्या बजारला. म्हाताऱ्या बाजारला बंद ना. हा तीच रे, पण ती मला सांगता नाहीये ना. माथुऱ्या बाजारला ते. माथुऱ्या बाजारला 16 ससरे 7 करून जातो मोठ्या बाजारला. हे गोकुळातलं दूध गोकुळामध्ये खपायला पाहिजे. हे काम ससवराला कधी जाऊ द्यायचं नाही. खबरदार, अजिबात नको. नाही. आणि कोण जहा? अरे ते गवळणी जातो. गवळणी जातो. अरे मित्र सुद्धा द्या. हे आपले गोकुळातलं दूध गोकुळामध्ये खपायला का दे? हे दूधवाली आपला हात आहे. मित्र सुद्धा द्या. दूधवर तूच भगवान सावधपणा करूच नका. कशी सांगणार? दूधवरी आपला हक्क आहे. आपला हक्क आहे. तुझ हक्क हे देवा. बरोबर देवा. देवा ये शेजारो. टाइम झाला असतं. लवकर हे वृंदावनामध्ये जा आणि गवळ्याला अटकवा आणि धरून माझ्या स्मरणाचं काम. देवा गवळणी किती आहे? 16 ससरे 108 गवळणी. 16 ससरे 108 गवळणी धरून बांधून माझ्या स्मरणाचे. देवा घर एक बायको मला आवडता नाहीये. एवढे बाय मला आवडता येते. आपण कोण? अरे तुला माहिती आहे आपण कोण आहे? आपले देव माणसं. देव आहे. तुला माहिती का? सगळं सृष्टीला आणि सगळं हे सृष्टीवाली मानव आहे त्याला पण माहिती आहे. धरती आकाश पाताळ हे सगळं ब्रह्मांड
माझ्या मुखात आहे तर हे गवळणी आपल्या हातात का नाही येणार? बस 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 देवा, म्हणजे आकाश धरती पाताळ सगळे सृष्टी तुला अख्खा ब्रह्मांड तुझ्या सगळं ब्रह्मांड दिसतो, सगळं ब्रह्मांड, सगळा ब्रह्मांड आपल्याला दिसतं देवा. सगळं तुला दिसतं, सगळं दिसतो. देवा एक काम कर म्हणा देवा. काय रे? तुला सगळं दिसतं म्हणा, एक काम कर देवा. काय काम लवकर सांगा देवा. आपले शबरी धामला जरा की देखी मेलो. काय पाहिजे? तुम्ही बाई मानी बाई घरात झोपण्यात काय एखादी देवा. काय तू तर भगवान आहात म्हणून तुम्ही बाई मला बरं वाटत, पण माझ्या बाईला नक्की माझ गमत मागला होता मला जापणी काय कमी एखादे मित्राला जेवायचे. ते काही मला दिसून येत म्हणजे हे आप पृथ्वीवर आहे ना तर दिसून येत. स्वर्गामध्ये राहतो सगळं ब्रह्मांड मला दिसतो. तुला इसला नाही का? काय हरकत नाही, माझे माझे कामाला लागले भरून भांडू मी तुझ्याकडे आणते. असं का? काय हरकत नाही. चालू करू जेव्हा राग करला की आम्ही पाठी आपल्या मालाला गिरायक लागणार नाही. असं ना? आपल्या मालाचा फोकाचा हे बावळट, तू तरी म्हण ना. हा पुकार चला चालायचं ना? चला 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 गायवाला म्हणजे गायवाला आहे पार्टी त्याच्यात एखाद्या गायचं नाव गवळण असल. असं का? म्हणजे त्याच्याकडे लक्षात दे. तो गायला गवळण गवळण तू कुठं मध्ये मध्ये कान देते कशाला देते? अगं मावशी ते आवाज आला होता आपल्या रस्त्याने चालायचा. असं का? दुकान नाही ना आमने गुजरात मासे बी जातात तेव्हा हे करता ना. आम्ही काय दुकान मानलं जातात तेव्हा उल असं करतात. आणि तुला काय व्हायला हवा? काय व्हायला? आज परत आवाज आलाय ना. कशा? अगे या पोरीनं थांबा थांबा थांबा. बाई गेलो काय ग? अगोदर काय आवाज आला होता? अगे गवळणी हो थांबा थांबा थांबा. थांबा. आपण आता काही नाही. आता गवळणी नाही. आपण पोरी नाही. पोरी आता आपण एकच काय एक वाचनी एक वाचनी म्हणजे आपल्या नवऱ्याच्या बायका. बस पण आपण आपल्या नवऱ्याच्या बायका सतीपती वाटा सतीपतीवर आपण आपल्या नवऱ्याच्या बायका आपला नवरा सोडून दुसऱ्याचा टाक नको. बस बस मग कोणाचा सावा पण पडू दे. मग बायकोला खानदानी बायको म्हणतात. खरं चला कोणाचाच डाग नाही ना पारख्या गडीचा. बात करू नको. खानदानी बाय खानदानी बस बस दुसऱ्याला डाग नाही लाय देवाला. लागेल बी नाही लावायलाच नाही. चला
वजी पडणार. तुझा डोळा बसला होता. आता कशी शिकली मी जात गाल घसरते. काय ही पण आम्हाला रस्त्याला कशी शिकवसव. आपण बसती पतीवरता आपला नवरा सोडून दुसऱ्या नवऱ्याचा डाग नको. पण त्या पारख्या गडीने छातीवर चढी बशी काय करसव तू. काय ना मोठी हिजडी तू दोषी. दुनिया आणि चक्रम आम्हाला शिकाड मोठी शहाणी तू. पण त्या पारख्या गडीची छातीवर चढी बशी काय करी काय ऐकून घेतलाय तू नागबाजार सोडी दे. काय करत ते गडी तो गडी बाई तुम्हाला मै बाई ती बाई बाई तो गडी गडी बस नावडी तर माय काय सगळा मान आहे की सगळा फोडी मला सांगत का तू तुझ्या डोळा बसले. तू माझ्यावर चढून बसली होती. डोळा बसेल तुझ्याकडे बसेल कशा टाकापेटे समोर टाकू टाका माकडा. देख नको ओळख नको. सारा नाही ना मेवना नाही नाथा नाही ना भाडा नाही. दी दाखणार तुम्ही गाडा चुकी मला जरा जुबा लावसती. लाज वाटायला पाहिजे तुला. बाया माणसा तुम्ही माझ्या कमरेवर चढून बसली. तुला लाज नाही वाटत. मला नीट ओळखा मी कोण आहे. नीट ओळखा मी कोण आहे. तुझ्या सायकलला जर मी ओळखले नाही तर मला पाप लागेल पाप. ओळख लागली बरोबर लागली. सगळ्या जगातील माणसा मी ओळखते. मी कोण ओळखा भाऊ तू कोण. सकाळच्या रामाच्या पहारी दिवस उंगायच्या आ गया आपके गली में आ गया. आ गया अपने गली में आ गया. पैंट चेन फिट करने वाला. तुझ्या बाप काय पॅन्ट की चेन वाला तुला मी दिसतो का. कोण तू कोण रे. म्हातारीला नाही तू कोण मला सांग. मला नीट ओळखा. मला तरी म्हणतात काय हा गोकुळचा श्रीकृष्ण देवाचा परमात्माचा प्रेम सुदाम देव. या ग मावशी ये. तुम्ही नाही ओळखला तो काय म्हणतो. मी मुदाम आलो तो कशाला आलाय. लावटपणा नको. मुदाम नाही. कृष्णा देवाचा प्रेम सुदाम मी आहे. मी सुद्धा देव आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा देव आहे. इथं कशा करता आले. तुम्हाला हरवण्यासाठी. कधी पुढे जाऊ देणार मी माथुरे बाजार. तुमच्या दही दुधाच्या डोक्यावर माठ ठेवा. लगेच माझ्या देवाकडे परत चला. पुढे कधी जाऊ देणार नाही. म्हणजे ह्या रस्त्याने तू जाऊ देणार नाही. आमच्या दहा दुधाचे माठ डोक्यावर ठेवायचे. चला मागे मागे माघारी यायचं. अरे सुदामा तुम्ही किती लोक आले. मी एकटा. हो. अरे तू एकटा आला. 16 शास्त्र 108 बायकांचा मेळा. तुला स्वतःला नाही आवरणार. चूप राग काढू नको. एकटा जीव सदाशिव. अरे 16 शास्त्र म्हणजे किती बायका. तू आवाज आहे. आवाज कुणाचा.
राजीव सदाशिव चले जाओ मालेगांव हटाओ जाओ दात काढू नको कुत्र्याचे आवलाद कुत्र्याची आवलाद अशी एडपणा करू नको तुम्ही देवाचे सुद्धा ऐकून घे या सगळ्या गवळणी काही तुम्हाला आवडता येणार नाही आणि तुमच्या संघ का आम्ही येणार नाही आम्हाला अडवण्यासाठी तुमच्या स्वतः देवाला यावं लागेल हो स्वतः देवाला घेऊन या स्वतः देवाला घेऊन ये पुढे जाऊ नको अहो कधी जाणार नाही ह्या कर्माचा साई खाली बसते स्वतः तुमच्या देवाला घेऊन ये आणि खरोखर तुमचा देव श्रीकृष्ण परमात्मा असेल अहो खरोखर आहे तो तर त्याच्यासाठी माझा एक निरोप आहे हो तुमच्या देवासाठी माझा एक निरोप सांगा पण काय ऐकून घे लक्ष देऊ नायक कानाचे पडदा खुलं ठेव आणि लक्ष देऊ नायक जर तुमचा देव परमात्मा कृष्ण असेल खरोखर आहे कृष्ण आहे तो देव आहे तर माझा हे प्रश्नाचे उत्तर तुमच्या देवाकडे असेल नक्की असेल मग घेऊन जाय जसा मी म्हणेन तसा तुम्ही पण म्हणावा हे पण लड्डू हे पण लड्डू हे पण लड्डू घरचं खावं लागतंय घरचं जन्माला ज्या आली ना तर घेत जरा हिंमत ठरवून बोलायचं हे बी लड्डू भाऊ आई शेशी 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 शेची शालवा अशी मोकळी का मोकळी बोल का भाऊ तुला बाई दिसत मर्दासारखा आपी लड्डू काय हो तो कांदा आपला दिला काय काका हात नाही देत असलं म्हणता खरा निष्किन मिळतो का आमना जीवचा चल नॉर्मल ताई अगदी नॉर्मल ताई आपी लड्डू अंगाने चापी लड्डू त्यांच्या खालचं तुम्ही गड्डू माझ्या कांद्याच्या कसाला मान आपला मानणार गौरी मोल हलका लेवलचा माणूस तू चुप कुत्र्याच्या आवला के मारू जाते मी देवा गौरवनी काय परत येत नाही स्वतः देवाला घेऊन येते लागत नाही हे काय करतो पुढे नाही मला असं वाटतं का येत असेल असं पुन्हा का हसतं रे पुन्हा तुम्ही रागाना पाठवलं अरे वृंदावनात गेलो तेव्हा मी दोघांनी अडवले तेव्हा अडवलं ते हातली एक माथाची निलय माझी थट्टा मस्करी केली म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळं थट्टा मस्करी जमीनवर आपटली देवा आणि माझ्या कमरेवर चढून बसली वाईट शिवे दिले गाडी दिले अशी उतरून बोलली देवा असे बोलले देवा मी सांगितलं बरोबर एक ओळखा मी कोण आहे बरोबर कृष्णाचा प्रेम सुद्धा बरोबर सांगितलं कृष्णा देवाचा प्रेम सुद्धा मी सगळं आता तुमच्या दही दुधाच्या डोकावर मात ठेवा माझ्या देवाकडे परत चला बरोबर आम्ही कधी येणार
आणि जाता जाताना खरोखर तुमच्या देवाचा देव असेल एक निरोप घेऊन घ्या. मी सांगितलं सांगा. बरं लवकर सांगा. काय निरोप सांगला तर देवा ऐच्छेचीच मोकळी कर. काय ऐच्छेचीच मोकळी कर. बरं मोकळी केली. हा मी जसा म्हणेन तसं तुला. बरं बरं बरं. जोर से बायको सारखं मर्दासारखं बोल ना. मर्दासारखा. हे बी लड्डू काय महाराज आहे का. तथापि दिदेलाच का बरोबर कांदा नाही दिदेल. बरं बरं चाल. नॉर्मल डाईट. नर्मल डाईट. हा बी लड्डू. हा बी लड्डू. ज्या बी लड्डू. ज्या बी लड्डू. देवाची खालच्या म्हणे तुम्ही गड्डू मडू. हे काही तुला वाईट ठेवलं का. अरे त्याने उत्तर दिलं पण उत्तर तो गावात तुला देता आला नाही. ते चांगला. अरे चांगलं नाही. देवा अख्खा चांगला पण मला गड्डू मोठू. तसं नाही. सकाळी सकाळ आम्ही स्नान करून हाती झाडी धरून जातो कुठे. त्या मंदिराची पूजाला. बरं देवाच्या पूजाला जातो. देवळीच्या पूजाला. चालतो ना पुढे काय लागतो. पुढे पायऱ्या. बरोबर. अरे पायऱ्याच्या वरती काय दिसतो. मारवाती. अरे मारवातीच्या वरती काय राहतो. गजघाट. आणि त्याच्यावरती काय दिसतो. त्याच्यामध्ये तो लोणकी. कोणता बी माणूस देवाच्या दर्शनाला येतो तर पहिले हात पुढे टाकतो. ते लोणकी म्हणजे टन करतो. बरोबर. लोणक्यावर हात टाकून टन करतो. म्हणजे लोणक्या तुम्ही आणि मालका मी. पहिल्या लोणक्याला मान दिलं नंतर मालकाला मान दिलं. अशी त्या गवळणी. असं मानलं त्यानं. ही सिनेमा सांगा कुटुंब होई काय नाही फार चांगलं. गवळणी कुठे चहा. स्वतः तुला बोलवला गेलेला जेवढं मी तिथे थांबलेला आहे तेव्हा करायचं. गवळणी कुठे आहे. वृंदावन. त्या गवळणी बसलेल्या आहेत त्या. त्या तिकडचं बसतो. बरोबर बरोबर आहे. त्या प्रश्न आहेत ते. दिसते ना देवा. दिसते. देवा त्या नाही. आणि त्यात हे आपला आंबा फळाची पुरी आहे. म्हणजे गावातलं पोरं. त्या नाही. त्या पुढची पुढे वृंदावन. मित्र मला दिसून येत. लवकर तुम्ही दाखवा. देवा या अंगठीला देखजो. बरोबर. अंगठी बरोबर त्या गवळणीकडे जाणार आता. अच्छा. जर अंगठीवर नजर तुझी राहिली तर गवळणी तुझ्या आणि जर चुकला तर गवळणी माझी. चालेल ना. देवा देवा आता बराबर देखजो गम. देखतो. ती 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 आणि माने टोकाला भिका देखत पुढे देखजो. चालेल लवकर. ती 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 अरे लवकर. ज्याची चांगली पोरीला देखा आता आमना देवा भी तो खरे. लवकर देवा बराबर देखजो. पाहिले तो सुना ना. हे गवळणी कामाचं सायकल का बसले आहे. देवा 12 अंडावर शेवणे बसले आम्ही कोंबड्या 9 बाया. तुला का आम्ही कोंबड्या दिसत. 12 अंड्यावर बसते. कोंबड्या दिसत. 9 बाया. मग आपल्याला बायलर मोठी ती बायलर.
तुमचा कान बसलेला आहे का? काय बोललास तू? मी देवाला का देवानी मला विचारला मी कहा बसलेला? कहा बसले तुम्ही बोललास ना? बरोबर अंडासावर बसले म्हणा. कोणी सांगितलं ना? तुम्ही? मी असं नाही सांगितलं. असं सांगितलंय. माझ्या देवानी मला विचारलं पटकन सांग. देवानी कहा बसलेला? कहा बसले? देवाला मी सांगितला देवा गौडनी 12 हंडा धरून बसले. ये बावळट मार खायचा उद्योग करतेस. नीट आहे तुझ्या कानात का कुत्र्या मोठे पटकन विचार. आता हा कोण? दादा हे बघ आमचा रस्ता हरण्याचं कारण सांगा तुम्ही. असं पुन्हा तानाचे दिवस दही दूध घेऊन आम्ही म्हाताच्या भागाला चाललेले आहे. बरोबर. जास्त वेळ झाला का आमचा दही दूध खराब होतो, आमचे नुकसान होते. मला मी तुला आठवण आहे तो तुम्हाला पुन्हा कधी जाऊ देणार नाही. हे गोकुळ सोडून नाही असं नाही तो देव. असं नाही तो. कसं अशी नाही आम्हाला पडणार तुमची खून. असं खोड तुमच्या जन्माची कहाणी पाहिजे आम्हाला. असं का? होय काय हरकत नाही. मावशी म्हातारी तुमच्या बरीला सांगा कपडे हात जोडा. माझी जन्माची खून सांगतो तुम्हाला. मला माफ करा. दोघं हात जोडून तुमच्या करणार येतो परंतु मला माफ करा. पण माझा एक हट्ट आहे. तेवढा हट्ट तुम्ही पूर्ण करायला पाहिजे. असं ना? होय हरकत नाही. तुझा काय हट्ट आहे ते मला लवकर सगळं पूर्ण करणार आहे. कबूल कबूल आहे. दागिना नको, पैसा नको, टक्का नको, धान्य नको, धुणं नको. मला फक्त एखादा डवर हवा तर चुकलास देवा. अरे मी काय चुकला?
देवा मला तुम्ही बाई पाहिजे. देख जवन आदमी तथ नागराज उभा हो, नाग राजा उभा हो. काय आठवती हे काय चाललं तुमचं? काय नाही काय नाही. मावशी इकडे वळ पडली नाही. अशी लांडी लबाडी करायची नाही, खोटं नाटक बोलायचं नाही. एकदम मराठी भाषा अशी सुटसुटीत तुला पटायला पाहिजे. संस्कृत भाषा तुम्हाला ही तुमची संस्कृत भाषा काय आम्हाला कळाली नाही असं म्हणून मराठी भाषेत सांगा. बरं बरं चालेल चालेल.
भगवंता पूर्ण जन्माची गाणी देवा आम्हाला पडलेलं आहे. असं देवा आमच्याकडनं काही चेष्टा मस्करी निंदा झाली असेल आम्हाला माफ करा. आणि आमच्याकडनं तुम्हाला काय जाण पाहिजे असं ते मागा. आम्ही तयार आहे. होय तुमच्याकडे पाठवा आणि त्यांच्याकडून जाण आणायचे. असं होय चालेल. असं आठवते लवकर आता पाणी न देवाकडं खेळून जा. असं ना. बरं देवा तुमची सहज चेष्टा निंदा केली देवा तुला फार उतरून बोलली. तुम्ही देव आहात आम्हाला माफ करा क्षमा करा आणि जाण्याची परवानगी द्यावं. कधी जाऊ देणार नाही. का बरं देवाची भक्ती